नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अति संभाव्य प्रश्नपत्रिका संच यामध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, संत ज्ञानेश्वराचा जन्म कोणत्या साली झालेला आहे? संत ज्ञानेश्वराचा जन्म कोणत्या साली झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1275 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ज्ञानेश्वराने या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे? ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भावार्थ दीपिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ई विद्या प्रकल्प राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता आहे? ई विद्या प्रकल्प राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गडचिरोली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिली मोनो रेल्वे चालविणारी महिला कोण? भारतातील पहिली मोनो रेल्वे चालविणारी महिला कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जुईली भंडारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 23 एप्रिल 1994 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केलेला आहे? भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 18 जुलै 1947 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आली? भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आलेली आहे. नेक्स्ट, प्रभाकर हे साप्ताहिक डॅश यांनी सुरू केलेले आहे. प्रभाकर हे साप्ताहिक डॅश यांनी सुरू केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाऊ महाराज हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, निळ्या लिटमस पेपरला अंमलात बुडवल्यास काय होईल? निळ्या लिटमस पेपरला अंमलात बुडवल्यास काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे त्याचा रंग लाल होईल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण? सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे त्यात एकही भारतीय प्रतिनिधित्व नव्हतं, याच्यामुळे भारताने बहिष्कार टाकलेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंचायत राज हा विषय डॅशमध्ये समाविष्ट केला आहे. पंचायत राज हा विषय डॅशमध्ये समाविष्ट केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राज्यसूची हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ईशान्य मोसमी वाऱ्यापासून डॅशच्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो. ईशान्य मोसमी वाऱ्यापासून डॅशच्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील डॅशा पर्वत प्राचीन वली पर्वत आहे. भारतातील डॅशा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अरवली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिल्हा अधिकारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅश यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. डॅश यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजाराम मोहन राय हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कुणी लिहिले? सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कुणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोहम्मद इक्बाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो? 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आंतरराष्ट्रीय युवक दिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काझिम रजवी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, असहकार चळवळीची सुरुवात कधी झाली? असहकार चळवळीची सुरुवात कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 ऑगस्ट 1920 काय आहे? असहकार चळवळीची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट, वंदे मातरम हे मूकपत्र कुणी सुरू केलेले आहे? वंदे मातरम हे मूकपत्र कुणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अरविंद घोष हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बंगालची फाळणी खालपैकी कोणत्या व्हाईसरायने जाहीर केली? बंगालची फाळणी खालपैकी कोणत्या व्हाईसरायने जाहीर केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड कर्झन यांनी काय आहे? बंगालची फाळणी जाहीर केलेली आहे. नेक्स्ट, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संघ सूची हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे धोंडो केशव कर्वे यांनी काय आहे? 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट, जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वॉशिंग्टन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पेशीचा शोध कोणी लावलेला आहे? पेशीचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रॉबर्ट हुक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मनुष्यामधील गुणसूत्राची संख्या किती असते? मनुष्यामध्ये गुणसूत्राची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 46 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण? शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 14 नोव्हेंबर दिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे काय आहे म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बालदिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उशिरा उठणारा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात कधी सुरू झालेला आहे? कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात कधी सुरू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1952 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चाकसमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? चाकसमान प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे खेड हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे मराठीत भाषांतर डॅडॅशांनी केलेले आहे. पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे मराठीत भाषांतर डॅडॅश यांनी केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे साने गुरुजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते? स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक कोण होते? फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुभाषचंद्र बोस हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द बंगाल गॅझेट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गांजर पारखी या शब्दाचा अर्थ डॅडॅश. गांजर पारखी या शब्दाचा अर्थ डॅडॅश. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कसलंही पारख नसलेला हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, टेलिफोन याचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ग्राहम बेल यांनी काय आहे टेलिफोनचा शोध लावलेला आहे.
नेक्स्ट, छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शिवाजी सावंत. हे काय आहेत? छावा या कादंबरीचे संस्थापक आहेत. नेक्स्ट, मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बिहार राज्यामध्ये हा मधुबनी लोक चित्रकला प्रकार प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, बालकवी म्हणून कोणाचे टोपण नाव दिले आहे? बालकवी म्हणून कोणास टोपण नाव दिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.